तो लहान मुलगा असतोय आणि तो पप्पांच्या खांद्यावर उभा राहतोय असा. तो लहान मुलगा असतोय, तो पप्पांच्या पुन्हा खांद्यावर उभा राहतोय. ऐकून घ्या. पण तो खांद्यावर उभा राहिल्यामुळे तो पप्पांपेक्षा मोठा झाला का? तुमचं लक्ष आहे. पप्पांपेक्षा मोठा झाला का? नाही झाला. मग एक वेळ होते की मुलगा वडिलांपेक्षा बी मोठा होतो, अंगाने मोठा होतो, हाईटनं उंच होतो, आहे की नाही? वडिलांपेक्षा मोठा होतो. त्या वडिलांना अभिमान वाटेल की नाही वाटेल? वाटेल की नाही वाटेल? पण एक दिवस वेळ अशी येते, तो मुलगा मोठा होतो. आता मुलगा वडिलांच्या खांद्यावर बसलेला आहे. आता मुलगा वडिलांच्या खांद्यावर बसलेला आहे. मुलगाही जिवंत आहे, पप्पाही जिवंत आहे. आणि त्या पोएमचा एंड असा आहे, एक वेळ अशी येते की वडील मुलाच्या खांद्यावर असतात, पण ते वडील जिवंत नसतात. वडील मुलाच्या खांद्यावर असतात आणि त्यावेळी तो मुलगा त्यांना स्मशानभूमीत घेऊन जात असतो. इज दॅट क्लिअर? आता ही पोएम आहे. मेरे कंधे पे बैठा मेरा बेटा जब खड़ा हो गया तो कहने लगा पापा मैं तुमसे बड़ा हो गया. मेरे कंधे पे बैठा मेरा बेटा जब खड़ा हो गया तो कहने लगा पापा मैं तुमसे बड़ा हो गया. मैंने कहा भले इस गलतफहमी में रहना लेकिन मेरे हाथ पकड़े रहना. भले इस गलतफहमी में रहना लेकिन मेरे हाथ पकड़े रहना. जिस दिन ये हाथ छूट जाएगा तेरा खूबसूरत सपना टूट जाएगा. जिस दिन ये हाथ छूट जाएगा तेरा खूबसूरत सपना टूट जाएगा. ये दुनिया वास्तव में इतनी अच्छी नहीं है क्योंकि तेरे पैरों तेरे अभी तक जमीन नहीं है. मैं तो तेरा बाप हूं बेटा, सच में खुश ही हो जाऊंगा जो वास्तव में तू मुझसे बड़ा हो जाएगा. तब सब कुछ तुझे सौंप कर, सब कुछ तुझे सौंप कर तेरी ही कंधे पे इस दुनिया को छोड़ के चला जाऊंगा. इस दुनिया को छोड़ के चला जाऊंगा. ही एक छोटीशी पोएम होती. आज तुला युट्यूबवर अपलोड करतो तर सेलिब्रिटीज होतेस.